नमस्कार, वृषालीज आर्ट अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मी इथे करणार होते आज भाकरी आणि त्याच्याबरोबर झुणका। तर त्याच्या आधी काय झालं, वीराने मला गाणं लावून द्यायला सांगितलं होतं, त्यामुळे झिंगाट गाणं लावलंय आणि ती ते गाणं ऐकतेय, कॅमेराकडे बघून बोलण्याचा प्रयत्न करते, असं सगळं चालू आहे। आणि ती मध्येच गाणं पण म्हणते आणि शप्पा म्हणून सांगतेय। तर काय काय करते ते बघूया आणि झटपट होणार आहे असं झुणका कसा करायचा आणि एक साधी सोपी रेसिपी शेअर करायचा प्रयत्न केला। इथे मी तिला हळूच नाचवून दाखवत होते, कॅमेरासमोर येऊन नाचले नाही मी, पण इथे तिला बाजूला जाऊन नाचून दाखवत होते आणि शेवटी तिला खुर्चीवरचं खाली उतरवलं आणि नाचायला सांगितलं। तर इथे भाकरीच्या तव्यावरच मी आता झुणका करणार आहे। भाकरी आधी करून घेतल्या होत्या, कांदा आधी मस्तपैकी चिरून घेतला, बारीक मोठा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही कांदा इथे चिरून घ्या। कांदा चिरून घेतल्यानंतर तापलेल्या तव्यामध्ये जरासं तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद असं घातलं, मग कांदा परतून घेतला। कढीपत्ता असेल तर तो सुद्धा घाला। आमच्याकडे ना असा सध्या कढीपत्ता मिळत नाहीये, कारण कढीपत्त्यावर मावा पडतोय, त्यामुळे तो आम्हाला मिळत नाहीये। तुम्ही कढीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता। हिरवी मिरची जर तुम्हाला सुकी घालायची असेल नुसती तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता, मी इथे घातलेली नव्हती, पण तुम्हाला हवी असेल, आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची सुकी फोडणीत सुद्धा इथे घालू शकता। मी तिखट घालून झुणका करत होते, त्यामुळे हिरवी मिरची मी घातली नव्हती सुकी। तर अशा पद्धतीनं चांगली मोहरी, जिरं इकडे तडतडल्यानंतर हिंग घातलं, हळद थोड्या वेळाने घातली होती, कांदा मस्तपैकी परतून घेतला, कारण कांदा कच्चा राहिला तर त्याची चव खूपच वेगळी लागते। कांदा परतून घेतला, एक वाफ दिली कांद्याला, जेणेकरून तो लवकर असा भाजेल किंवा मऊ होऊन जाईल याच्यासाठी। वाफ काढून झाल्यानंतर परत कांदा छान असा मिक्स करून घेतला, परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये हळद घातली होती आणि मग पाणी घालून, तिखट मीठ घालून ते पाणी छान असं उकळू दिलं आणि मग वरनं बेसन लावलं। काही काही ठिकाणी बेसन पाण्यात आधी मिक्स करून मग ते घालतात, पण मला तसं शक्यतो आवडत नाही, त्यामुळे मी असाच करते झुणका। आणि आमच्याकडे ना झुणक्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा पाहायला मिळतात, म्हणजे इकडच्या भागामध्ये। तर तुम्ही झुणका असा कधी करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। कांदा नीट भाजलाय का नाही हे चेक करून घेतलं, कारण कच्चा कांदा लागला की तो चवीला चांगला लागत नाही आणि मग घरचे पण म्हणतात कांदा भाजू दिला नाहीस की काय असं म्हणून। तर असं छानपैकी कांद्याला परत हळद घालून वाफ काढून दिली, मग पाणी घातलं, त्याच्यामध्ये तिखट मीठ घातलं, ते छान उकळू दिलं। या पिंटल्यामध्ये किंवा झुणक्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या ना तर त्या सुद्धा एक नंबर लागतात। शेवग्याच्या शेंगा घेतल्या नव्हत्या त्यामुळे घातल्या नव्हत्या। तिखट घातलं, प्लेन फक्की, कांदा लसूण, तिखट, मीठ हे सगळं घातलं, ते छान उकळायला पाहिजे बरं का। रटरटून उकळलं की मगच त्याच्यात पीठ वरनं लावायचे आणि त्या पिठामध्ये ज्या काही गुठल्या होतात त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात, म्हणजे लंप्स राहतात, गुठळ्या राहतात, त्या फोडून घ्यायच्यात व्यवस्थित, म्हणजे ते छान शिजलं जातं, एकजीव होतं। तर अशा पद्धतीने रटरटून असं उकळी यायला लागल्यावर मग त्याच्यामध्ये झुणक्याचं इथे पीठ लावलं वरनं। आमच्याकडे झुणका भाकरी बऱ्यापैकी खाल्ली जाते, तुमच्याकडे झुणका भाकरी करतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। आणि अशा पद्धतीचा झुणका असतो की वेगळ्या पद्धतीचा झुणका करतात। आमच्या आईकडे, म्हणजेच माझ्या आईकडे, आम्ही पातळ पिठलं, म्हणजे झुणका पातळ करतो, पिठलं म्हणतो आम्ही त्याला तिकडे, जेणेकरून तो भातावर आणि भाकरीशी पण खाता येईल असा करतो। पण इकडे शक्यतो पातळ कोणी खात नाही, तसा घट्टच तव्यावरचा खातात, त्यामुळे मी सध्या तोच करते। आईकडे गेले की मात्र एकदा झुणका म्हणजे पातळ पिठलं भाकरीचा बेत हा असतोच कधी कधी। तुमचे सुद्धा असं सासरी माहेरी वेगवेगळे पदार्थ केले जातात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। आणि तुम्हाला जर एखाद वेळी सासरी असताना माहेरसारखा पदार्थ खायची इच्छा झाली तर तुम्ही तो करता का, तुमची आवड जपता का, हे सुद्धा सांगा बरं का। मी कधीतरी करायचा प्रयत्न करते। अशा पद्धतीने इथे पीठ लावून घेतलं होतं, ते कुठल्या त्याच्यातल्या मोडून घेतल्या, चांगली वाफ येऊ दिली त्याला। तुम्ही बघत असाल की इथे झुणका असा व्यवस्थित झालेला आहे, ह्याच्यापेक्षा पातळ असतो, म्हणजे जेणेकरून जरा आमटी अशी सारखा असतो आमच्या आईकडे, पण इकडे असा नाही। आता हा झालेला आहे झुणका। ह्याच्यामध्ये ना सासऱ्यांची ट्रिक आहे आमच्या, ती म्हणजे की झुणक्यामध्ये तूप घालतात, असं इकडचीच पद्धत मी बघितली, त्यामुळे मी इथे थोड्या वेळाने त्याला वाफ बीफ आल्यानंतर तूप सोडलं, जरासं परतलं आणि परत वाफ येऊन दिली आणि मग त्याच्यानंतर झुणका इथे खायला तयार झाला। हा गरमागरम झुणका भाकरी बरोबर एक नंबर लागतो बरं का। असं मस्तपैकी वरनं तूप सोडलं, म्हणजे तिखटपणा जर जास्ती आला असेल चुकून तिखटाचा तर तो कमी होऊन जातो। तर हे असं तूप सोडून घेतलं होतं आणि वाफ येऊ दिली आणि झुणका तयार झाला। तुम्ही अशा पद्धतीने झुणका नक्की करून बघा आणि कसा झालाय ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की
नक्की सांगा. माझ्या व्लॉगला तुम्ही जे काही प्रेम करताय ते खरंच असंच चालू ठेवा. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडत असल्यास शेअर करा. आणि हो, प्लीज कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून माझा चॅनल अजून रीचमध्ये पोहोचेल. बाय बाय.